सत्संग बिना पुण्याशिवाय मिळत नाही. सत्संग प्राप्त होण्यासाठी पुण्यच लागतं. तेही सत्संगासाठी उच्चतम पुण्य लागतं. नाहीतर कितीही सत्संगाला येण्याचा प्रयत्न केला तरीही माणसाचे पाय इकडे ओढत नाहीत. काय कारण आहे? जसं ताप आल्यानंतर अन्न गोड लागत नाही, तसं माणसाला पाप वाढल्यानंतर परमार्थ गोड लागत नसतो. निश्चित ज्यांचं पाप वाढलेलं आहे ते कथेपासून परावृत्त राहतात. लौकिक गोष्टी कोणालाही प्राप्त होतात, पण कथा प्राप्त होण्यासाठी, सत्संग प्राप्त होण्यासाठी अनन्य साधारण पुण्य लागतं. भगवंत प्राप्त होण्याच्या आधी सत्संगाची फार गरज आहे. विदाउट सत्संग, बिगर कथा कीर्तन ऐकण्याचं भगवंताचा साक्षात्कार कधीच होत नाही. मनुष्य जीवनाचं यथार्थ कल्याण जर कशात असेल तर भगवंताच्या अनुभूतीमध्ये आहे. आणि भगवंताच्या अनुभूतीसाठी सत्संग अत्यंत गरजेचा आहे. ब्रह्मपुत्र नारदजी असताना सुद्धा सत्संगामध्ये तीव्रता आहे. वास्तविक पाहता नारदजींना 7 दिवस सत्संग करण्याची गरज काही नव्हती. तरीही का करतात? यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवे इतरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठांनी जसं आचरण केलं तसं कनिष्ठ आचरण करत असतात. म्हणून सत्संग करतायत. सत्संग कुठपर्यंत ऐकला पाहिजे? जिथपर्यंत आपले विकार मरत नाहीत तिथपर्यंत ऐकला पाहिजे. जिथपर्यंत वृत्ती निवृत्त होत नाही तिथपर्यंत सत्संग ऐकला पाहिजे. किती जरी वाईट वाटलं तरीही जसं आजारी माणसाने औषध घेतलीच पाहिजे. सिर्फ दवाखाने में डॉक्टर के पास होके आए और औषधि नहीं ली तो अच्छा नहीं लगेगा. कितना भी पैसा करो लेकिन औषध अगर नहीं ली तो डॉक्टर के पास जाके भी कुछ फायदा नहीं. वैसा कुछ लोग कहते हैं हम बाहर से सपोर्ट करते हैं ना कथा को, क्या करना है हमें अंदर आके. अरे लेकिन औषध लेना ही पड़ता है. अब जो जितना रोगी हो उतना ज्यादा मात्रा में लेना पड़ता है. किसी को 1 चम्मच, किसी को 2 चम्मच, जैसा जिसका आजार. तसा आपण प्रत्येक व्यक्ती विकारांनी युक्त असल्यामुळे सत्संग अत्यंत गरजेचा आहे. सत्संगेन परम प्राप्येन सर्वमिदं ततः. सत्संगाने अशक्य गोष्ट सुद्धा प्राप्त होते. म्हणून नारदजी ही सत्संग करतात.